आज आपण जाणून घेऊयात AMH म्हणजे काय आणि त्याचा फर्टिलिटीशी काय संबंध आहे. आता कुठल्याही जोडप्याला बाळ होत नाही, ते गेले एखाद्या गायनेकोलॉजिस्टकडे की ते बेसिक टेस्ट करून घेतो. प्रत्येकजण म्हणतं AMH करा, AMH करा. AMH आलं तुमचं खूपच कमी आहे, डायरेक्ट IVF करा. पण काय असतं हे AMH? AMH म्हणजे अँटी मुलेरियन हार्मोन. म्हणजे साध्या भाषेमध्ये स्त्रीची अंडाशयाची क्षमता किती शिल्लक आहे, म्हणजे तिला किती आता इथून पुढे मुलं होऊ शकतात का काय? जे राहिलेली अंडी जी हार्मोन सिक्रेट करतात त्याला AMH म्हणतात. आयडियली हे AMH असतं 2.5 to 4.5 च्या मध्ये. जर समजा हे AMH अगदीच कमी झालं तर राहिलेली अंडी शिल्लक नाही आहेत, मग नॅचरली बाळ कसं राहणार? जर AMH हे 1 च्या खाली गेलं तर त्यांना मे बी डोनर एगचा वापर करावा लागून IVF आपण करू शकतो. आणि तेच AMH अगदीच वाढलं 11-12 झालं ते PCOD मध्ये होतं. त्यामध्ये पण मग नॅचरली बाळ राहण्यासाठी प्रॉब्लेम होतो. पण हे AMH असं नाही की एका रेंजमध्ये असतं. जसं-जसं स्त्रीचं वय वाढत जातं तसं-तसं AMHची व्हॅल्यू पण कमी होत जाते. त्यामुळे जरी IVF जरी करायचं असलं तर ते योग्य वयामध्ये आपण केलं तरच मग डोनर एगची गरज कमीत कमी भासते. कारण तेव्हा AMH योग्य रेंजमध्ये असतं.